नमस्कार कथाप्रेमींनो, दीपक रेगे यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे कथा लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची कथा पिसाळलेला माणूस. पण तत्पूर्वी एक नम्र निवेदन, नेहमीसारखंच रोज सारखंच. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. समोरचं घंटीचं जे आयकन आहे, बेल आयकन आहे, घंटीचं चिन्ह आहे, ते चिन्ह प्रेस करा. त्याच्यावरचा ऑल हा पर्याय निवडा. म्हणजे मी चॅनलवर कथा अपलोड केली की लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला त्या कथेचा मनमुराद आनंद घेता येईल. चला सुरू करूयात कथा. अण्णाभाऊ साठे लिखित पिसाळलेला माणूस. वारणा नदीच्या उगमापासून पूर्वेला 6 मैलांवर मालमवाडी वसलेली होती. तिच्या पुढ्यात वारणा वाहत होती आणि पाठीमागे तो बेलाग सह्याद्री आकाशात डोकं खुपसून उभा होता. तो आषाढ महिना होता. नुकताच सूर्य मावळला होता, परंतु भयंकर पावसानं मध्यानं रात्रीचा भास निर्माण केलेला होता. वारा पिसाट होऊन डोंगरात शिरला होता. त्याच्या बेबंद दौडीनं डोंगर हालत होता. किर्र झाडी करकरत होती, विस्कटली होती. वारणा क्षणोक्षणी फुगत होती. हजारो हत्तींच्या बळानं पाणी पळत होतं आणि पळत पळत गरजतही होतं. वारा, पाऊस आणि वारणा यांच्या कोपानं वातावरण मात्र बहिर झालेलं होतं. मालमवाडी गर्भगळीत झालेली होती. पाऊस आज 3 दिवस सारखा अखंड वर्षत होता. लोकांचा दारकोंड झाला होता. आज 3 दिवस माणसं दार बंद करून बसलेली होती. पाऊस, वारा यांच्या जोडीला डोंगरात वाघ उठला होता. तो रात्री गावात शिरून शेरड, गुर, कुत्री जे मिळेल ते पळवत होता. त्यामुळे लोकांची पाचावर धारण बसलेली होती. गाव आणि डोंगर याच्यामध्ये भिवा रामोशाचं घर एकटंच फटकून बसलेलं होतं. मालमवाडीचा वतनदार भिवा रामोशी त्या खोऱ्यात मशहूर होता. तो मालमवाडीच्या राखणदारीची कुऱ्हाड पेलत होता. तिशीच्या आसपास असलेला भिवा अंगापिंडानं दणदणीत होता. त्याच्या देहात हत्तीचं बळ बसलेलं होतं. रुंद छाती, रुबाबदार चेहरा, कुर्रेबाज मिशा, प्रचंड कुऱ्हाड आणि तिचा 2.5 हात लांबीचा दांडा. और होता भिवाचा थाटच. भिवा हिम्मतवान होता म्हणून त्याला सगळीकडे दरारा होता. भुरटे चोर भिवाचं नाव ऐकून घाबरत आणि गावकरी रानात सोन्याची शेतं टाकून निवांत असत. पण भिवाच्या घरात धैर्य आणि दारिद्र्य यांचा भयंकर संगम झालेला होता. पूर्वी त्याची जमीन होती, पण लग्नासाठी एक वावर गहाण पडलं. पुढे आई गेली, तिच्या दिवसांसाठी दुसरं गेलं. मग बापानं राम म्हणतात 3रं वावर गहाण पडून भिवाची सगळी जमीन गेली होती आणि तो खंक झालेला होता. पण त्याची भिवाला खंत नव्हती. तरुण देखणी बायको पारू, 8 वर्षाचा तरतरीत मुलगा बाळू यांनी तो संतुष्ट होता. तो गावची राखण करून मिळणाऱ्या बलुत्यावर जगत होता. पण बलुत्यावर त्याच्या संसाराची तोंड मिळवणी होत नव्हती. आज 3 दिवस भिवावर बाका प्रसंग गुदरला होता. घरात एकही दाणा उरलेला नव्हता. गाडगी मडकी उपडी पडली होती आणि दिवा ढणढणत होता. त्याचा गंभीर प्रकाश सगळीकडे थरथरत होता. लहान बाळूला भूक लागली होती. त्याचा केविलवाणा चेहरा, त्याची तळमळ बघून पारू रडत होती आणि दोन्ही गुडघे पोटाशी धरून भिवा पाऊस उघडण्याची वाट बघत होता. त्या मायलेकरांची ती अवस्था बघून त्याचं काळीज ढेकळावानी विरघळत होतं. भिवा बेचैन झाला. अहो, ऐकलं का? शेवटी पारू म्हणाली. काय म्हणते? भिवा हुंकारला. मूल भूकन मरण. पारूने डोळ्याला पदर लावला आणि भिवाच्या डोळ्यापुढे जाळच झाला. मग काय करू म्हणते तू?
मुलापुरतं काहीतरी आणा. पारू म्हणाली आणि भिवानं डोळं झाकून शिवार पाहिलं. शिवारात काहीही नव्हतं. फक्त नदीकाठी मका उभा होता, पण अजून हुरडा झालेला नव्हता. पोचलेली कणसं चिकमारीत होती. पाखाडीतून कुऱ्हाड उपसून भिवा निघाला. तशी पारू त्याला म्हणाली, कवासं येणार? येतो की घडीभरात. एवढंच बोलून भिवा गावात शिरला. काळोखात पाऊस थैमान घालत होता. गणू कपाळे दुकानाची फळी आड करून विडी ओढत बसला होता. त्याला भिवानं हाक मारली, काका काका दार उघडा. गिऱ्हाईक आल्याचा कानोसा घेऊन गणूनं फळी उघडली आणि भिवा आत गेला. मांडीवर कुऱ्हाड घेऊन भिंतीला टेकून बसत भिवा म्हणाला, काका मला मापटभर तांदूळ आणि 4 पैशाचं मीठ घाला. लय उशीर केला तू. कपाळे त्याला म्हणाला, काय करणार सांगा, पावसानं तर मुलूक बडवून काढलाय ना. भिवा उदास स्वरात म्हणाला आणि कपाळे मापट घेऊन आत निघाला. आपल्याकडे पैसे नाहीयेत याची जाणीव होऊन भिवा अस्वस्थ झाला आणि पटकन म्हणाला, पैसे बुधवारी दिन बर कमी. तसा बेरकी कपाळे उठला. तो मीठ घेऊन आला. भिवाच्या पदरात मीठ ओतून म्हणाला, पावसानं केलाय कहर, माल भरलाच नाही म्या, तांदूळ सकाळी घेऊन जा. हे ऐकून भिवाचा आत्मा पेटला. तो उतावळा झाला आणि म्हणाला, नाही नाही तसं नका म्हणू, मूल उपाशी आहे माझं घरात, शिपी भरदाना नाही. मग मी तरी काय करू सांग की. कपाळे गंभीर होऊन म्हणाला, चिमीड भर तांदूळ नाही, मापट भर कुठं देऊ तुला? हा. भिवाचं मस्तकच बधीर झालं. त्या तुपाशी बाळू आणि पारू यांचा विचार काहूर उठवत होता. पोटात भूक बेभान झालेली होती. त्याच्या मांडीवरच्या लखलखीत कुऱ्हाडीवर दिव्याचा कापरा प्रकाश नाचत होता. पैसे बुधवारी देईन हे बोलून आपण चूक केली असं मनातल्या मनात म्हणत तो उठला आणि पुन्हा म्हणाला, काका तांदूळ घाला, पैसे बुडणार नाहीत. मी वतनदार रे, उपरी नाही मी. माझी एवढी वेळ काढा, उद्या मी मुंडक कापून देईन. अरे खरं देवाच्यान सांगतो, तांदूळ नाही बाबा. कपाळे नरडीवर हात ठेवून म्हणला. भिवा निराश होऊन चालायला लागला. मग भिवा महादू पाटलाच्या वाड्यापुढे थांबला. पाटील नुकताच जेवून दातात काटूक घालून दात टोकरत सोप्यामध्ये बसला होता. खुंटीला बंदूक लटकत होती. पाटील. भिवानी जोरात हाक मारली. कोण आहे ते? पाटील आतनं गुर्राकलाच. मी आहे भिव्या रामोशी. काय रे, काय काम काढलं काय? मला उसनं दान घाला. भिवानं शब्द रेटले. पाटील ओरडला, लेका उसनं मागायची ही रीत आहे व्हय? जा सकाळी ये जा. एक कल्ली हेकट पाटील पुढे बोलू देणार नाही आणि आपण बोललो तर तो भलताच अपमान करेल याची भीती वाटून भिवा मनात खचला. बाळूची मूर्ती डोळ्यापुढे आली तसा तो भयभीत झाला. मूल भूकन मरल हे पारूचे शब्द डोक्यात घण घालायला लागले आणि तो सरळ नदीकडे मळीची वाट चालायला लागला. भरा 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 मका उपटला. घरी आला. कणस मोडून पारू पुढे सारून पुन्हा उठला आणि म्हणाला, कणस भाजून दोघं खावा, मी येतो नंतर. आता कुठे हे शब्द पारूच्या ओठावर आले पण तिने ते गिळून टाकले. भिवा अंधारात गडप झाला. पाऊस आणि वारा यांच्या माराखाली सृष्टी निपचित पडलेली होती. चराचर भेदरून गेलं होतं आणि एकटा भिवा आपली कुऱ्हाड मजबूत धरून धावडेवाडी गावाची वाट चालत होता. धावड्याच्या बळी पाटलाचा मेंढा त्याच्या डोक्यात धडका देत होता. मालमवाडी ते धावड हे 2 मैलांचं अंतर त्याने लगेच कापलं. तो बळी पाटलाच्या मळ्यात शिरला. सोप्यात मेंढराला मेंढरू खेटून बसलं होतं.
कुत्री खुरमुंडी घालून पडलेली होती. राखणे घोरत होते आणि भिवा शिंगाट मेंढा शोधत होता. पण हू काचू आवाज होत नव्हता. शेवटी भिवाला यश आलं. तो मेंढा हाती लागला. त्याला आनंद झाला. त्यांनी तो मेंढा कचकन उचलला, काखेत घातला. तशी मेंढरं धडपडून उठली. कुत्री जागी झाली. राखणदारांनी तणाव दिलं आणि भिवानं मेंढा काखेत घेऊन एका कुंपणावरून भरकन उडी मारली. पाठीमागे लागलेल्या बळी पाटलाच्या धावण्याला गुंगारा देऊन भर मध्यानीला भिवा घरी आला आणि त्यानं लगेच तो मेंढा कापून सरळ करून टाकला. मांसाचं गाडगं भरून चुलीवर रांधत घातलं. थोडंसं फाळी पेटवून भाजायला टाकलं आणि पहार घेऊन कपाळ्याच्या घराकडे परत गेला. गणू कपाळे घोरत पडला होता. भिवानं कडी उचकटून काढली आणि अर्ध पोत तांदूळ घेऊन घर गाठलं. त्यावेळी त्याच्या अंगात सैतान संचारलेला होता. चुलीवर शिजणारा भात आणि मेंढ्याच्या मांसाचा खमंग वास घेऊन बाळू चेकाळला. अर्धा मेंढा आणि अर्ध तांदूळ भिवानं केसू महाराला देऊन मुद्देमाल बुडवून मगच दम घेतला. पहाटे भरपूर जेवून मग अंग टाकलं. दिवस वर आला होता. सकाळीच भिवा नदीवर गेला होता. पाऊस उघडून वातावरण उजाळलं होतं. धावड्याचा बळी पाटील 50 माणसं घेऊन मेंढ्याचा मार्ग काढत आला होता. त्याला भिवाचा संशय येऊन त्याने भिवाचं घर वेढलं होतं. महादू पाटील बळी पाटलाचा पाहुणा म्हणून महादू पाटील भिवावर बेथरला होता. तो भरलेली बंदूक खांद्यावर लावून नाचतच होता. दारात भिवाचा बाळू वाटीभर मांस घेऊन नाक ओढत एकसारखा चावून गिळत होता. पारू ते भेरग बघून बावरली होती. इतक्यात भिवा अंगणात आला आणि दूरच थांबला. त्याला बघताच बळी पाटील खवळून ओरडला, अरे माझा मेंढा कुठे? मी मालमवाडीचा राखणे आहे बर का. भिवा उत्तरला आणि बळी पाटील म्हणाला, हे ठाव आहे रे मला. तुझं पोर मांस खातंय ते कशाचं? मांस कशाचं असतं? भिवानं उलटा सवाल केला आणि महादू पाटील काढाडला, भिवा तू नीट बोला. पाहुणा आमचं आहेत. गोळी घालील नाही तर. नाही तसं नका करू. तसं करू नका. आधी बायकोचं कुकू पुसून या. हे ऐकून महादू पाटील खाचला. रामोशी जीवावर उदार आहे याची खात्री होऊन तो म्हणाला, म्हणजे तू मला ठार मारणार होय? वय मला ठार करेल त्याला मी ठार करणार. भिवानं अंगणात बैठकच मारली. बळी पाटील म्हणाला, बघे हे मांस माझ्या मेंढ्याचं आहे. कशावरनं? कशावरनं? तुमचाच मेंढा मांसाचा आणि दुसरा काय नुसती हाडकं घेऊन फिरतात का काय? सगळ्यांची मतीच मंद झाली. गणू कपाळे त्या गर्दीत घुटमळत होता. तो मनात भ्यायला होता. आपलं अर्ध पोतं तांदूळ गेलं याची त्यांनी मुळीच तक्रार केली नव्हती. कुणीच काही बोलेना. तेव्हा भिवा बाळूला म्हणाला, लेखा बाळके, मांस चावून गिळ आणि हाड फोडून खा, नाहीतर नरडे ताडकन. खाऊ दे, खाऊ दे ना, आम्ही पंचनामा करतो. महादू पाटील म्हणाला. सगळे लोक पुढे आले आणि म्हणाले, हा हा करा करा. आणि भिवा ओरडला, पोराला मांस खाऊ द्या आणि मग करा. मग कशाचा करायचा पंचनामा? या वाटीचा वय? भिवा म्हणाला, वाटीचा कशाला? बाळकेच्या पोटाचा करा की पंचनामा. पंचनामा झाला. पंच म्हणून गणू कपाळेनं सही केली. तातडीनं माणूस तालुक्याला गेला आणि भिवाला धारा असा सरकारी हुकूमत सुटला आणि भिवा रामोशी फरार झाला. भिवा फरारी जीवन कंठत होता. रानावनात हिंडत होता. गपकन रात्री येऊन पारू आणि बाळू यांना भेटत होता. तो धीर सुटल्यासारखं करत होता. मूल आणि बायको यांना सोडून त्याला दिवस रेटताच येत नव्हता.
कपाळ्यानं मापटभर तांदूळ दिलं असतं तर हा प्रसंग आपल्यावर आला नसता. पाटील सरळ बोलला असता तर आपण या कायद्याच्या खोड्यात अडकलो नसतो. आपल्या दुःखाचं मूळ तो गणू कपाळ्या. हे भिवानं ठरवलं आणि एकदा रात्री कपाळ्याच्या घरातच शिरला. त्याला बघून कपाळे गांगरला. त्यावेळी कपाळे पंचांग वाचत होता. त्याला भिवा म्हणाला, काय करताय काय? पंचांग बघतोय. नको, मी सांगतो तुमची रास. भिवा शांतपणे तीक्ष्ण स्वरात म्हणाला. सांगू का? भिवा रामोशी, तुमचं मुंडकं तोडून ते टोपलीतून नदी पत्तूर नेणारे तवा मारायची तयारी करा. नको 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 नको. गणूने हातच जोडले. माझी चूक झाली, मला दंड कर, शिक्षा नको करू. ऐक, तांदूळ असून तू आम्हाला दिलं नाही म्हणून मी केली चोरी. आता माझ्या घरात जे जे लागल ते तू पुरवायचं, नाही तर मुडक गेलं म्हणून समज. कबूल आहे, कबूल आहे, मला कबूल आहे. कपाळेनं कानच धरले आणि भिवा पाटलाकडे गेला. महादू पाटलाचे पाय धरून म्हणाला, पाटील मला या तेड्यातनं बाहेर काढा. महादू पाटलानं भिवाचं पाणी जोखलं. तो म्हणाला, लेका, बायकोचं कुकू पुसून मी तयार आहे. असं हमखुटी येऊ नक. बेरडाच्या अवलादावाने फणी काढून तयार आस. भिवा काहीच बोलला नाही. दुसऱ्या दिवशी पारू येऊन भेटली आणि म्हणाली, उगा धीर सोडू नका, घाबरून काय मार टळत नाही. मी कशाला घाबरतोय? भिवा लटक अवसान आणून म्हणाला, मी काय खून केलाय काय? हा, एका मेंढरासाठी सरकार काय फाशी देणार आहे का मला? हे ऐकून पारू खुदकन हसली. तिला बरं वाटलं. पण महादू पाटील स्वस्थ नव्हता. त्यांनी पाळत ठेवली होती. एक दिवशी फौजदार, पोलीस पार्टी, बळी पाटील आणि शेकडो माणसं घेऊन महादूनं भिवाला झडप घालून अटक केली आणि ती खबर ऐकून पारूनं हंबरडा फोडला. बाळूनं रडून आकांत केला. दिवसापाठी दिवस जात होते. भिवाचा खटला उभा होता. 4 महिने झाले तरी ती खटल्याची लांबड काही संपत नव्हती. दर तारखेला पारू बाळूला घेऊन येत होती, भिवाला भेटत होती आणि खटला संपला की परत जात होती. आणि पुन्हा मग भिवा पारू आणि बाळू यांना बघण्यासाठी आतुर होऊन त्या दिवसाची वाट बघत होता. ती मुलाबाळांची ताटातूट त्याला असह्य होत होती. त्या दिवशी भिवाची तारीख होती. 2 पोलिसांनी त्याला कचेरीत आणलं होतं. पण भिवाच्या आधी कोर्टात हजर राहणारी पारू अजून काही आलेली नव्हती की मालमवाडीचा एकही माणूस दिसत नव्हता. त्यामुळे भिवा हैराण झाला होता. दरवेळी पारू भिवाला कोर्टात येतात चटकन दिसायची आणि मग बाळू येऊन गळ्यात पडायचा. पारू पदर सावरत पुढे येऊन म्हणायची, बरं आहे नव? पण आज पारू आली नाही. ती का आली नाही या विचारानं भिवाचं डोकं सुन्न झालं. त्याची नजर सर्वत्र चरफडू लागली आणि एकदम त्याला भयंकर आठवण झाली. गेल्या तारखेला पारू आली होती आणि जाताना म्हणाली होती, तेवढ्यात पटकीनं माणसं मारत्यात. ही आठवण झाली आणि तो कावरा बावरा झाला. त्याच्या अंतरीची ओढ एकाएकी वाढली आणि तो खोळ्यासारखा सर्वत्र बघायला लागला आणि बडबडायला लागला. तेवढं ते मालमवाडी 2 मैलाचं अंतर. जर त्यो रोग मालमवाडी शिरला तर मग. इतक्यात गणू आला. गणू उदास दिसत होता. त्याला बघताच भिवाला आनंद झाला. तो घाईनं म्हणाला, काका उशीर केला, कोण कोण आले? कोणी येणार नाही. गणू गंभीरपणे म्हणाला, अख्खी मालमवाडी मृत्यूच्या दाढत आहे बाबा. आणि माझी पारू. या खांद्यावरचं उपरणं त्या खांद्यावर घेऊन गणूनं आवंढा गिळला. त्याचे डोळे भरून आले.
तो शांतपणे म्हणाला, भिवा भिवा, अरे दरी भरत माणूस संकटात आहे. पारू आणि बाळू दोघांना बी रोगानं गाठलंय. याताना चौकशी केली मी, दोघं बी पडून होते. पारून हात जोडून तुला सांगितलंय, आता स्वर्गी भेट. गणूच्या शब्दांनी भिवाच्या डोक्यावर वीजच पडली. त्याच्या मस्तकाच्या चिंध्या झाल्या. तो क्षणात वेडापिसा झाला. सगळी शक्ती एकवटून त्यांनी जोरात हाक मारली, पारू, बाळू. लगेच लोढणा ओढावा तसं काढणी सकट पोलिसाला ओढला आणि तो न्यायमूर्तींच्या पुढे हात जोडून म्हणाला, सरकार सरकार, माझी पारून बाळू आजारी आहेत. अगदी भरवसा नाही त्यांचा, आम्हाला सोडा सरकार. आरोपीचं डोकं फिरलंय, त्याला घेऊन जा. कोर्टानं हुकूम दिला आणि 2 पोलीस भिवाला तुरुंगाकडे घेऊन निघाले. भिवा भयंकर उग्र दिसत होता. त्याच्या डोळ्यातून ठिणग्या उसळत होत्या. त्याचा आत्मा दिगंतराला धडका देत होता. सर्वत्र मालमवाडी दिसत होती. बाळू आणि पारू पडू नयेत एवढंच त्याला आठवत होतं. माझा बाळू ही 2 अक्षर तो उच्चारत होता आणि पोलिसाकडे क्रूर नजरेनं बघत होता. काढणी धरून चालणारा पोलीस मनात घाबरला तसा बंदूकवाला हडकोळा पोलीस पुढे झाला. हा बंदूक बघून घाबरेल असा त्या पोलिसाचा कायास. पण तो चुकला. भर पेठेत भिवानं बंदूकवाला शिपाई खसकन पुढे ओढला आणि मांजरानं उंदीर चेलमडावा तसा चेलमडून त्याला दूर फेकून दिला. ताडकन बेडी तोडली आणि मोकळा झाला. त्यावेळी काढणी धरलेला पोलीस बोंब ठोकत होता. मग भिवा त्याच्याकडे वळाला. त्यानं बंदुकीच्या दस्त्यानं तो पोलीस आडवा केला आणि बंदूक काखेत घेऊन मालमवाडीची वाट धरली. सगळीकडे हाहाकार उडाला. कैदी पळाला, सर्वत्र बोंब उठली. भिवा वाऱ्यासारखा पळत होता. कैदी पळाला, कैदी गेला, कैदी धरा अशी ओरड करत 2 पोलीस त्याच्या मागून धावत होते. पुढून येणारा माणूस भिवाला बघून बाजू देत होता. झुंजेचा बैल मोकळा सुटावा आणि त्याला बघून लोकांनी पळावं तशी सगळी पेठ पळत होती. कैदी गेला, बंदूक गेली, आता नोकरी जाणार या भीतीनं बंदूकवाला शिपाई चिकाटीनं पळत होता. तेवढी बंदूक दे रे बाबा असं पळत तो ओरडत होता. आता कसली तो बंदूक देतोय याला, लोक म्हणत होते. लोक असंही म्हणत होते की हा भिवा पिसाळला. पण पोलीस नेटानं पळत होता. भिवानं बंदूक टाकली की उचलून दणका द्यायचा असा त्याच्या मनानं भेद केलेला होता. गावाबाहेर एका महिलाची दौड मारल्यावर भिवा थोडा भानावर आला. त्यांनी वळून बघितलं. पाठीमागून येणाऱ्या शिपायाला बघितलं आणि तो थांबला. अरे तेवढी बंदूक दे आणि सावकाश जा की बाबा, शिपाई धापा टाकत म्हणाला. भिवा काही बोलला नाही. शिपाई जवळ येताच त्यानं त्याची मानगुट धरली आणि त्याच्या गळ्यातली एक काडतुसांची माळ ओढून घेतली आणि त्याच्या डोकीत एक जोरदार बुक्की मारून पुन्हा धूम ठोकली. कडूस पडता पडता भिवा मालमवाडी शिरला तेव्हा गावावर मरणकळा पसरलेली होती. माणसं काळवंडली होती. त्या साथीनं त्यांच्या चेहऱ्यावरून आनंद पुसून काढला होता. कित्येक घरात रडारड चाललेली होती. भिवाचा तो भयानक अवतार आणि ती बंदूक बघून लोक बावरले. बंडू चौघुला म्हणाला, भिवा भिवा सुटला वय तू? हा सुटलो की. भिवा उत्तरला आणि बंडूनं विचारलं, अरे पर कसा? असंच की. असं म्हणून भिवा घराकडे गेला आणि बंडू चौघुला महादू पाटलाकडे पळाला. भिवा पिसाळला अशी त्यांनी गावभर वर्दी दिली आणि तो पिसाळलेला भिवा आपल्या घराजवळ आला. भिवानं घाबऱ्या घाबऱ्या हाक मारली, पारू ए बाळू, पारू ए बाळू. उत्तर काही आलं नाही. मग तो मुरकंड देऊन घरात शिरला. त्याने अंधारात सगळं घर चाचपून बघितलं.
मग त्याने दिवा लावला. त्याच्या काळजाचा भडकाच झाला. बाळू आणि पारू तिथे नव्हती. एक अंथरूण विस्कटलेलं होतं. ते बघताच भिवानं भिंतीवर धडक घेतली. रक्ताची चिपळीच उडाली. रक्तबंबाळ भिवा दारात आला. पारू आणि बाळू यांना हाका मारायला लागला. त्याच्या हाकांचा प्रतिध्वनी डोंगरात उठून जणू डोंगरच गरजत आहे असा भास होत होता. भिवाच्या दीर्घ आक्रोशानं गाव भयभीत झाला. सगळ्यांची खात्री झाली की एक चांगला माणूस पिसाळला. उशिरानं केसू महार आला आणि म्हणाला, नाईक नाईक, आता ओरडू नका. पारू बाळू देवा घरी गेली. तुम्ही उशीर केला. लय वाट बघितली तुमची दोघांनी बी. रात्रभर भिवा ओरडत होता. सकाळी तो शांत झाला. मग घागर घेऊन नदीला गेला. खांद्याला बंदूक, डोकीवर पाण्याची घागर असा परत आला. मग त्यानं केसू महाराला बोलवून पारूची गीर विचारली. ती गोर त्यानं उकरली. महारांनी एकाच गोरीत पारू आणि बाळू यांना माती आड केलं होतं. ती मढी उघडी करून भिवानं त्यांची तोंड धुतली आणि आपलं तोंड बडवून घेतलं. भिवाचे डोळे भरून वाहायला लागले. ओठ थरथरायला लागले. भिवा पिसाळला. त्यांनी पुरलेली मढी काढली म्हणून सगळा गाव बावरला. सगळे लोक दुरून तो सगळा प्रकार बघायला लागले. एका पडक्या भिंताडा आड पाटील उभा होता. आपण भिवाला धरून दिला, त्याचा हा सूड घेणार, त्यासाठी त्यांनी बंदूक सुद्धा आणली आहे, ह्या विचारानं पाटील मनात चरकला होता. भिवानं आपल्यावर चालून येण्यापूर्वी आपण त्याला गारद करावा असा बेत करून त्याने भिवावर बंदूक रोखली. तेव्हा पिसाळलेला भिवा पारू आणि बाळू यांच्याशी बोलत होता. लेको हो, तुम्ही दोघं बी मला टाकून गेला वैरे. आता मी कशाला जगू? हाय कोण माझ? मी तुम्हासाठी जगत होतो, तुम्हासाठी मरद बी होतो, पण तुम्हीच मेला. आता माझं हाय कोण या जगात? कुणासाठी जगू मी? आता माझ्या जगण्यातच राम नाही बघा, उलट मारण्यात गंमत आहे. आता तुम्ही निजा. माझी नीजच मेली. मला पाटलानं दागा केला. एका मेंढ्यासाठी माझ्या घरादाराची, संसाराची राख झाली. म्हणून आता पिसाळलोय मी पाटलाला गोळी घालीन आणि मग सरकारत जाईल. मग फासाव चढून मी स्वर्गात येईन आणि तुम्हासनी भेटन. भिवा बडबडत होता, रडत होता. त्याच्या मस्तकात आग भडकली होती. त्या भयंकर आगीत त्याची विचारशक्ती भस्मसात झाली होती. भिवानं मोठ्या कष्टानं पारू आणि बाळू यांच्यावर पुन्हा माती लोटली. त्याच्या हृदयाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या झाल्या. अगतिक झाला भिवा. त्याची सगळी गात्रच बधीर झाली. नजर बेफाट झाली. जीभ लुळी पडली. आपण कोण आहोत याचं भान हरपून भिवानं त्या गिरीवर डोकं टेकलं आणि गर्रकन फिरून तो चालायला लागला. फक्त तालुक्याला जायचं, सरकारात जायचं एवढंच त्याला आठवत होतं. पाटलावरचा भयंकर सूड तो विसरला आणि शांतपणे चालायला लागला. तालुक्याची वाट भिवा चालत राहिला. हजारो नजरा भिवाच्या पाठीवरच स्थिरावल्या होत्या. पाटलानं रोखलेली बंदूक तशीच राहिली आणि सगळी मालमवाडी मनात म्हणत राहिली, गेला पिसाळलेला माणूस गेला. मित्रांनो, कशी वाटली कथा? अण्णाभाऊंच्या बहुतेक कथा या अशाच हृदयस्पर्शी कथा आहे. कथा नक्की लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात
नवीन कथेसह. तोपर्यंत नमस्कार.